जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे मुंबई शहराचा कायापालट आणि मुंबईमध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते मुंबईकरांच्या समोर आज दिसत आहेत। जे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी गेल्या 11 वर्षामध्ये केलेले आहेत तशाच प्रकारचा विकास आणि उन्नती आणि प्रगती ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकर जनतेला देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्याकरता मुंबईकरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आम्ही कठोर परिश्रम करू आणि येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे मुंबईकरांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तुम्ही वारंवार म्हणतात की रंग बदलू पाहतायत, हा नेमका प्रकार काय सुरू आहे मुंबईत? नाही, आपण बघितलंय की गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान नावाचा बॉम्ब ब्लास्टचा ॲक्युज्ड हा कोणाचा प्रचार करत आपल्याला फिरत दिसलेला आहे किंवा कुठल्या उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही मतांच्या आपल्या राजकारणाकरता काही लोक हे करू पाहत आहेत आणि त्यामुळे एक वर्सोवा पॅटर्न जो आपण वर्सोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण आपण पाहिला अशा प्रकारचा जो पॅटर्न जो आपण बघितला तशाच प्रकारचा पॅटर्न हा संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे। अशा प्रकारचे मुंबई शहराचे रंग बदलण्याचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा हे याची हमी आम्ही मुंबईकरांना देत आहोत। दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे, एकीकडे भाजप आणि दुसरीकडे दोन्ही ठाकरे, अशी चित्र जे आहे ते मुंबई महापालिकेत पाहायला मिळणार आहे। काय आव्हान वाटतं का दोन्ही ठाकरे एकत्र आले ते मुंबईत? नाही, आधी एकत्रच होते, मग नंतर एका भावाने दुसऱ्या भावाला का बाहेर काढलं आणि त्यामुळे कुणीही एकत्र आलं तरी मुंबईकरांनी गेल्या 11 वर्षामध्ये मेट्रो ही डोळ्यासमोर दिसते, कोस्टल रोड डोळ्यासमोर दिसतोय, अटल सेतू दिसतोय, चोही बाजूला लागले सीसीटीव्ही कॅमेराज दिसतायत, बीडीडी चाळीमध्ये मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर आणि त्या घराची पहिल्या 550 लोकांना चावी दिलेली हे मुंबईकर पाहत आहेत। 2011चा झोपडपट्ट्यांसाठी केलेला निर्णय हा मुंबईकर पाहत आहेत आणि त्यामुळे एका मागोमाग एक क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल जे गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये मुंबईकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत